श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी आणि गुरुवार या अण्णांच्या चरणी माझं त्रिवार वंदन. मला वाटतं कोरोना नंतर आणि गुरुवार या अण्णांच्या नंतर या ठिकाणी आपला हा राणेच्या वाडीमध्ये पहिला कार्यक्रम होतोय. माझ्या जे जुने सर्व सेवेकरी या ठिकाणी आहेत त्या सर्वांना निश्चितच ह्या ठिकाणची या स्टेजची आठवण होत असेल. अण्णा बसलेले असायचे, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बसलेले असायचो आणि आपला कार्यक्रम सुरू व्हायचा. आज या ठिकाणी मला खूप बोलायचं आहे, पण आता बराचसा वेळ आपल्या ह्या सर्व लोकांच्या मंडळींच्या आपल्या स्वागत समारंभामध्ये गेल्यामुळे मी थोडं कमीच बोलणार आहे, कारण मला शेवटी आपल्याला सगळ्यांना दादा महाराजांचं प्रबोधन ऐकायचं आहे. त्यामुळे माझी कथा मी बरेच वेळा या ठिकाणी बोललेल्या स्टेजवर अण्णांच्या बरोबर असताना आज या ठिकाणी प्रथमच दादा महाराज आपल्याकडे आलेले आहेत. पण ही यांना इथे आणण्यामागची पार्श्वभूमी माझ्यावर म्हणजे आता मला खरंच खूप बोलावंसं वाटते, पण मी थांबणार आहे इथे. कारण माझ्यावर ह्या दादांना मी या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आणलं, माझ्यावरती बरीच टीका झाली. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. अण्णा असताना ही जी काही रायगड जिल्ह्यामध्ये आपण अण्णांनी 30-35 केंद्र निर्माण केली. अण्णा प्रत्येक प्रवचनामध्ये सांगायचे, पंढरी जळेल आणि डोंगर बोलू लागतील तेव्हा प्रकट होईल, असं स्वामी समर्थांचं वचन आहे. हे अण्णा नेहमी आपल्याला सांगायचे. आणि डोंगर बोलले पाहिजेत, डोंगर बोलायला लागतील म्हणून अण्णा अंबरनाथवरून फार पूर्वीपासून ट्रकने का होईना कसं मिळेल त्या वाहनाने आपल्या ह्या रायगड जिल्ह्यामध्ये येत होते. मला स्वामी सेवा माहिती नव्हती, परंतु अण्णाच्या आशीर्वादाने मला हे सगळं मिळालं. अण्णा या ठिकाणी यायला लागले आणि मला ते म्हणाले, आबा आपल्याला स्वामी सेवा सर्व ठिकाणी पोहोचते. आपल्याला आपल्याकडे फक्त उडदवड्याला आणि रातवाडा 2च मठ होते. पण नंतर हळूहळू आपण ही सगळी म्हणजे अण्णाच्या इच्छेप्रमाणे डोंगर बोलू लागतील. डोंगर म्हणजे काय, अक्षर डोंगर बोलले न पाहिजे, परंतु ही जे काय आपला आज हे राणेच्या वाडी आहे हे डोंगर दऱ्यातच आहे. बोरवेर आहे, गिरणे आहे, तसे अशी बरेच आहेत. तिकडे पळसगाव आहे, खूप म्हणजे दुर्गम भागातले आहेत. अशा ठिकाणी अण्णांनी ह्या सेवा सुरू केल्या. हे 30-35 मठ चालू आहेत. म्हणून मला आता दादांच्या समोर अनेक जणांनी मगाशी मी दादांबरोबर आम्ही बसलो होतो. प्रत्येक जण येतो सांगेल अण्णा दादांना ते आबांनी सगळं केलं, आबांच्यामुळे आमची ही केंद्र सगळी चालू राहिली. कोरोना नंतर ती बंद पडली, अण्णा गेले, माझाही संपर्क कमी झाला आणि त्यामुळे काही ठिकाणी आपल्या सेवा कमी झाल्या. दादा महाराज यांना नारायणपेठेमध्ये जो मठ आहे स्वामी समर्थांचा, त्या मठाचे ते प्रमुख आहेत. ही सर्व मंडळी आज या पुण्याहून या ठिकाणी आली. मी अनेकदा नारायणपेठेतल्या मठामध्ये अनेकदा गेलेलो आहे. ज्या वेळेला यांचा मठ स्थापन झाला त्यावेळेला अण्णा असताना अण्णांनीच तो स्थापन केलेला आहे. अण्णांनीच त्यांच्याकडे सर्व सूत्र सोपवली होती. म्हणजे हे कोणी परके आलेले नाही, हे अण्णांचे सेवेकरी आहेत, स्वामी समर्थांचे परमभक्त आहेत. आणि त्यांनी या ठिकाणी तिथे सेवा सुरू केली. ज्या वेळेला अण्णा त्यांच्या वर्धापन दिनाला जसे आपल्या इथं वर्धापन दिन व्हायचा, अण्णा यायचे, आपण सर्व मंडळी असायचो, तसंच यांच्याही केंद्राचा पुण्याच्या नारायणपेठेतल्या केंद्राचा वर्धापन दिन अण्णांच्या उपस्थितीत संपन्न व्हायचा. आणि त्या वर्धापन दिनाला मी हजर असायचो, कारण अण्णांच्या बरोबर मी सातत्याने असायचं, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मग हे दादा परके आले का? मला नाही आले. पण दादांचा आणि माझा संबंध एवढा झाला की फक्त त्या मठामध्ये अण्णांच्या बरोबर मी जायचो एवढा. दादा या ठिकाणी उडदवण्याला 7 दिवस सप्ताह असायचा, आपल्याला कल्पना आहे. उडदवण्याला असायचा, रातवडला असायचा. हे येऊन जायचे, कधी येऊन जायचे मलाही माहिती नाही, कारण का मी अण्णांच्या बरोबर असायचो, इतर कामं असायची, त्यामुळे कोण बाहेरून येऊन गेले काही कल्पना नसायची. पण जेव्हा अण्णा गेल्यानंतर हे कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही,
आज मी या ठिकाणी मी अजूनपर्यंत कधी बोललो नाही, पण आज मी या ठिकाणी मुद्दाम बोलतोय. कारण मी दादाने या ठिकाणी म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये दादांना मी 3 वेळा आणले. प्रत्येक वेळेला माझ्यावरची टीका केली गेली. हे कोण दादा महाराज आणतात आणि परस्पर तिकडे घेऊन येतात आणि कार्यक्रम करतात. मुद्दाम मी या ठिकाणी याचा उल्लेख करतोय. कारण आपल्या कल्पना असेल, आपली म्हटलं हा अण्णांचा फोटो जो आहे, हे शेळके, मी आणि आमचे आणखी एक सेवेकरी आहेत, आम्ही तिघांनी मिळून अण्णा गेल्यानंतर हा फोटो प्रत्येक केंद्राला 30-35 केंद्रांना प्रत्येक केंद्राला आम्ही हा अण्णांचा फोटो आम्ही आमच्याकडून अण्णांची आठवण राहावी म्हणून आम्ही त्या केंद्रांना दिला. त्या प्रत्येक केंद्र प्रमुखाला आम्ही कळवलं होतं की का तुम्ही या. आपल्या राणीच्या वाडीमध्ये सुद्धा आपण हा कार्यक्रम फोटो वाटपाचा केलेला आहे. या इथेच बसलो होतो. मला आठवतंय वरसगावच्या केंद्रामध्ये आम्ही तो कार्यक्रम करताना मी दादा महाराजांना सांगितलं होतं, दादा असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही या. अंबरनाथहून मी वहिनींना सुद्धा सांगितलं होतं की वहिनी या, असा असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. त्या आल्या, दादा आल्या, आम्ही सगळ्या केंद्रांना आपले फोटो वाटले. माझ्या मनामध्ये कुठलाही दुजाभाव नव्हता, नाही, आजही नाही. मग दादा महाराज मला जर तेवढ्या पुरते भेटले होते. आणि तुम्हाला खरंच सांगतो, मी मगाशी म्हटलं की मी अजूनपर्यंत कुठे बोललो नाही, पण आज मुद्दा मी बोलतो का, तर माझ्या ह्या मोबाईलमध्ये अतिशय घाणेरडे मेसेज मला आलेले आहेत आजच्या कार्यक्रमावरून. मी मुद्दाम या ठिकाणी स्पष्ट बोलतो, मला खूप चीड आलेली या गोष्टीची. ज्या वेळेला मला ही सगळी केंद्र बंद पडायची वेळ आली, मी अनेक ठिकाणी गेलो. केंद्र सुरू व्हावे म्हणून त्या म्हणजे आरत्या बंद पडत आलेल्या त्या चालू व्हाव्यात म्हणून मी अनेक केंद्रामध्ये गेलो की आपली सेवा परत सुरू करा, आपली सेवा परत सुरू राहिली पाहिजे. त्यातलंच एक पळसगाव केंद्र होतं, ज्या केंद्रामध्ये मी गेलो, मी दादाला घेऊन आलो होतो. मला प्रश्न विचारला गेला, कुणाच्या परवानगीने तुम्ही पळसगावच्या केंद्राला भेट दिली? या ठिकाणी स्वामींचं मंदिर आहे, मी स्वामींच्या मंदिरामध्ये आलो, स्वामी सेवेकरी आहे, मी स्वामींचा भक्त आहे. मला कोणी विचारते, या गावातल्या लोकांनी विचारण्याची गरज नाही, कोणाची परवानगी घेण्याची मला गरज नाही. मग ह्या सेवा सुरू करण्यासाठी मी जर प्रयत्न करत असेल, आणि महत्वाची गोष्ट एक सांगतो की मला हा जो सगळा काय जो दृष्टांत झाला, माझा अण्णांवरती अतिशय प्रेम होता. अण्णांचा अतिशय माझा, कारण माझ्या आयुष्याचं, माझ्या मुलाबाळांचं अण्णांनी कल्याण केलेलं आहे. कसं केलं ते मी आता इथे ओप त्याचा करत नाही, परंतु अण्णांच्या याने माझं जे काही भलं झालं ते अण्णा माझ्या म्हणजे अनेक जणांना हा दृष्टांत झालेला आहे. मला दृष्टांत अण्णांनी दिला की नारायणपेठेमध्ये आपला मठ सुरू आहे. दादा महाराज त्या ठिकाणी, मी मुद्दाम आता हे बोलतो या ठिकाणी, मी कुठेही बोललेलं नाही, पण आज मी तुम्हाला सांगतो, कारण मला त्या मेसेजला माझ्या आलेला मला खूप चीड आलेली. मला अण्णांचा दृष्टांत झाला की आबा तुम्ही हे सगळं एवढे 30-35 केंद्र, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी किती रात्र दिवस थंडी वाऱ्यात त्या पावसातनं मी येऊन सगळ्या केंद्रांना भेटी दिलेल्या, सगळ्या ठिकाणी आरत्या सुरू कशा राहतील हे मी बघितलेलं आहे. आताही मगाशी बाहेरचे सगळे लोक आले होते आणि दादांच्या समोर बसले होते, बोलले आबांनी ते सगळं आम्हाला करून दिलं, आबाच या सगळ्याचे कार्य. मला मोठेपणा नकोय, एक स्वामी सेवेकरी आणि अण्णांचं कार्य म्हणून मी हे सगळं केलं. मला दृष्टांत झाला, आबा नारायणपेठेमध्ये जा आणि दादांना भेटा. मी त्यांना काही सांगितलं नाही मी कुठं आलो, पण ते मला आबा मोरजकर म्हटल्यानंतर झटकन त्यांना आठवलं की हा रायगड मधला माणूस आहे. आणि त्यावेळेला दादांनी माझा परिचय वाढत गेला. मी त्या मठामध्ये आरतीसाठी घेत गेलो. मी एकदा माझा असा सत्कार करायचा, मला खूप वाईट वाटायचं, माझी तेवढी पात्रता नाही. मी एकदा बोललो, हजाळ साहेबांना खूप वाईट वाटतं असेल माझं मी बोलल्याचं, कारण मी जाहीर बोललो की मला हा सत्कार आवडत नाही. मी स्वामी सेवा म्हणून हे सगळं करतो, सत्कारासाठी मी करत नाही, स्वार्थासाठी मी करत नाही. दादांचा मला अण्णांचा दृष्टांत झाल्यानंतर मी दादांकडे गेलो आणि तेव्हापासून दादांचे माझे संबंध वाढले. आज या ठिकाणी उडदवणे, गिरणे या 2-4 मठाचे सेवेकरी आले होते. वाशी आपले वावे दिवाण अण्णांच्या समोर बस. मी त्यांना म्हटलं बसा. दादाही बोलले बसा. तरी मला दादांच्या ठिकाणी अण्णांचा शब्द येतो, अण्णांच्या ठिकाणी दादांचा शब्द येतो. दादा म्हणाले बसा. ते बसले नाही, ते दादांकडे एकटक बघत राहिले. बाहेर आल्यावर मला ते काय मला म्हणाले, मला दादांच्या ठिकाणी मला स्वामी समर्थ दिसत होते. ही त्यांनी मला सांगितलेली गोष्ट बाहेर येऊन मला सांगितलं. आत्माराम चव्हाणांच्या घरात मी बसलो होतो दादांना घेऊन. मी बाहेर आल्यावर मला सांगितलं, हे मला ठिकाणी सांगितलं.
आपल्याला कल्पना असेल नसेल, मी अण्णांनी गोव्यामध्ये सुद्धा केंद्र काढलं होतं. गोव्यामध्ये त्या गोव्याच्या केंद्राला मी अण्णांच्या सोबत जायचो, त्या मठामध्ये मी जायचो. आम्हाला त्या लोकांनी मंगेशीला नेलं होतं. मंगेशीचं दर्शन घ्यायला आपल्याला माहिती असेल. गोव्यामध्ये आम्ही मंगेशीला गेलो. मी मगाशी दादांना हा इतिहास कथा गोष्ट सांगितली ही. त्या ठिकाणी त्या मंगेशीच्या मंदिरामध्ये पुजारी बसले होते. अण्णा मला म्हणाले, आबा कालभैरवाचं मंदिर आहे, 2 मिनिटांमध्ये कालभैरवाष्टक म्हणा. देवराज सेवेमान पावनाचे बघजन. मी कालभैरवाष्टक तोंडपाठ आहे माझ्या. मी म्हटलं, अण्णांनी माझ्या कमरेला हात घातला, कारण अण्णाला चालताना थोडा त्रास होत होता. आम्ही मंगेशीचं दर्शन घ्यायला चाललो होतो. समोर ते पुजारी मंदिरात बसले होते. त्यांनी बघितलं आणि ते उठून तिथून आले धावत धावत आणि त्यांनी अण्णांचे पाय धरले. मी साक्षी आहे त्याला. अण्णांचे पाय धरले आणि अण्णांकडे ते असे 1 मिनिट बघत राहिले. मलाही कळलं ना की हा पुजारी एवढा धावत आले आणि कसं काय हे केलं त्यांनी. अण्णांना धरलं आणि घेऊन मंदिरात गेले. मला म्हणाले, तुम्ही यायचं नाही मंदिरात. मला थोडासा राग आला, यायचं नाही. म्हटलं काय मंदिरात प्रवेश का नाही. तर म्हणाले, असं नसतं, आम्ही मंदिराच्या बाहेरून सगळ्यांना दर्शन देतो. सगळ्यांनी बाहेरून म्हणजे आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही तसं काही नाही. मी त्यांना विचारलं, असं का. तर त्यांनी सांगितलं, मला यांच्या ठिकाणी दत्तगुरू दिसले. अण्णा मी अण्णांच्या बरोबर चालत होतो, तो अण्णा त्यांना दत्तगुरूच्या रूपात दिसले. दत्त महाराज, तुम्हाला विश्वास बसणार नाही. आणि म्हणून तो पुजारी स्वतः मंदिर सोडून अण्णांचं ते वाटेत धावत धावत आला. अण्णांचे पाय धरले नाही. अण्णांना मंदिरात घेऊन गेला. तिथे बसला. अण्णांचा त्यांनी त्याच्या प्रेरणेने सगळं काही केलं आणि मग बाहेर आला. मला तो म्हणाला, मला हे दत्तगुरू दिसले. तसं आज हे जे गोड सेवेकारी आले होते, मी तुम्हाला नावं सांगितले, त्यांनी मला बाहेर आला सांगितलं की मला स्वामी दिसत होते दादा महाराजांच्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अण्णांनी दृष्टातून सांगितलं, आबा तुम्ही सेवा वाढवायची असेल तुम्ही नारायणपेठेमध्ये जा. मी दादांच्याकडे गेलो, खूप अनुभव घेतले दादांना. मी तर फोटो वाटण्यासाठी रातवडला बोलवले. सॉरी, वरसगाव केंद्रामध्ये फोटो वाटप केलं. उर्धवणे केंद्रामध्ये आम्ही कार्यक्रम केला. आपल्या राणीच्या वाडीमध्ये इथेच चव्हाणांच्या घरी आपण फोटो वाटपाचा कार्यक्रम केला. मग जर अण्णा मला दृष्टात देऊन सांगत असतील की तुम्ही अण्णांकडे दादांकडे जा, तुम्हाला दादांचा अनुभव घ्यायचा असेल. आम्ही उगाच दादाने इथे आणलेलं नाहीये. त्यांना श्री श्री गुरुमाऊली दादा महाराज म्हणतात. का म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं. आता प्रत्यक्ष मला स्वतःला त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. मी उगाच सांगत नाही. मला काय कोणाच्या स्तुती करण्याची जी अण्णांची परिस्थिती होती ती दादा महाराजांची आहे. तेव्हा जो काही माझ्यावरती मला मोबाईलवर माझ्या अतिशय घाणेरडे मेसेज आले, मला खूप वाईट वाटलं. मी दादांनी वाचली. दादा त्या ग्रुपमध्ये होते. दादांनी तो ग्रुप डिलीट केला. हरकत नाही, माझं काही म्हणणं नाहीये. मला खूप हे झालं. इथे थांबतो. मला दादा माझ्या बाजूला बसले, मी दादाच्या बाजूला बसलो. मला मगापासून सारखे अण्णांची आठवण होते की अण्णा माझ्या, मी असं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्टेजवर मी अण्णांच्या बाजूला बसायचो. अण्णाच्या प्रवचनाला सुरुवात होण्यापूर्वी अण्णा मला माईक द्यायचे, आवाज 2 शब्द बोला. जसं आता मला हल्ल्याच्या टक्काने सांगितलं, आवाज तुम्ही बोला, तसं मला अण्णा सांगायचे. मग मी बोलायचो. काय जे काय अण्णांनी मला थोडंसं ज्ञान दिलेलं होतं ते मी सांगायचो आणि मग अण्णांचं प्रवचन सुरू व्हायचं. या ठिकाणी प्रवचन आणि प्रबोधन 2 शब्द आहेत. प्रवचन आणि प्रबोधन. दादा महाराजांचं प्रवचन नाही आहे, दादा महाराजांचं प्रबोधन आहे. लोकांना असं वाटतं हे प्रवचन करतात. प्रवचन नाही. प्रवचन करण्याचा अधिकार फक्त संत मंडळींना होता. ज्याच्यामध्ये अण्णा होते, तुम्ही आपले गोंदवलेकर महाराज आहेत, वामनराव पै, फार मोठी 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 मंडळी आहे, त्यांच्याकडे त्यांना हा प्रवचनाचा अधिकार आहे, आम्हाला नाही. मी हे बडबडतो हे नुसते माझी वायफळ बडबड आहे. हे प्रबोधन नाही, प्रवचन पण नाही. परंतु दादा जे बोलतायत ते त्यांचं प्रबोधन आहे. प्रबोधन करणे म्हणजे तुमच्या आजच्या बुद्धीचा विकास करणे, तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगणे, वेगवेगळे अनुभव सांगणे, वेगवेगळ्या गोष्टी सांगणे. जर तुम्ही आता त्या ग्रुपवर असाल तर मला माहिती नाही, परंतु हे हल्ल्याच्या बाजूला बसलेले आहेत, त्यांचा जो ग्रुप आहे स्वामी समर्थ केंद्र प्रमुख ग्रुप दादांनी काढलेला आहे. त्या ग्रुपवरती त्यांचे जे जे काही दादांचं प्रबोधन होतं प्रत्येक दर गुरुवारी
आपण मंडळी मी सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे इथून आपल्या राण्याच्या वाडी केंद्रातून सगळे सेवेकरी तिथे गेले होते गुरुवारी. त्यांनी ते गुरुवारचं सगळं तिथं दादाचं सगळं कार्य बघितलं, त्या सेवेकऱ्यांचं सगळ्यांचं कार्य बघितलं. आता बघितलं तुम्ही सर्व मंडळी अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम. दर गुरुवारी त्या ठिकाणी पालखी निघते. कुठल्याही मी सांगितलं अक्कलकोटला पण असं होत नसेल एवढं नारायणपेठेमधल्या दादांच्या मठामध्ये स्वामीची सेवा चालते. दादाचं प्रबोधन होतं. स्वामींना जेव्हा निद्रेला पाठवायचं असतं त्यावेळेला हुक्का देणे, जेवण झाल्यानंतर स्वामींना पान देणे, हे जे विधी त्या आता हे मंडळी जाऊन आलेले जे गेलं नसतील त्यांना मी सांगतो की मुद्दाम तुम्ही एक दिवशी नारायणपेठेमध्ये फक्त गुरुवारी जा, इतर दिवशी जाऊ नका. गुरुवार अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी दिवस आहे. त्या ठिकाणी काय सेवा चालते ती तुम्ही बघा आणि त्या घेण्यासारखं आहे ते सर्व. मी इतका भारून जातो, मी जातो त्या गुरुवारी. मी पुण्यात कधी माझा मुलगा पुण्यामध्ये असतो त्यामुळे मी पुण्याला जातो, पण मी गुरुवार धरून जातो आणि गुरुवारी मग त्या ठिकाणी केंद्राला हजेरी लावतो आणि मग येतो. तर हे जे आहे हे त्या मठामध्ये जे कार्य चालतं हे केवळ दादांची पुण्य आहे, दादांची कृपा आहे, दादाचा आशीर्वाद आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही दादाने या ठिकाणी आणलं. दादाने मी म्हटलं की राण्याच्या वाडीचा कार्यक्रम जो होईल तेव्हा मी आता दादांना विनंती करतो. माझे खूप बडबड ऐकली, मला थोडासा बोलण्यामध्ये मी थोडा वाहवत गेलो, सोडून द्या. दादांना विनंती करतो, दादा आपण आपलं प्रवचन स्वामी. सद्गुरूंना विनंती करतो की आपली अमृतवाणी ऐकण्यास आम्ही खूप आतुर झालोय. आपली अमृतवाणी सद्गुरू दादा महाराजांची अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप घेऊ आणि मग सुरुवात करू. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. एक राजा होता. नेहमीसारख्या दोन राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. आवडती राणी जी होती तिथे राज दरबारात राहणार. नावडती राणी होती ती बाहेर गावाच्या बाहेर कुठेतरी तिला घर घेऊन दिलेलं.
एक दिवस आहे नावर्तीचा मुलगा राज दरबारामध्ये येतो. त्याला माहिती असतं आपले हे बाबा आहेत. मुलगा धावत धावत येतो. तिथपर्यंत लहान असतो तो. राजा पण त्याला उचलून मांडीवर घेतो. त्याचं कौतुक करत असताना नेमकी जी आवडती जी राणी असते तिथे येते. ती त्या मुलाला खास खाली ओढती. तर राजाला सी होती, ह्याला का तुम्ही मांडीवर घेतलं, माझ्या मुलाला का नाही मांडीवर घेतलं, ह्याला मांडीवर घ्या. त्या मुलाला ती मांडीवर ठेवती. हा मुलगा बिचारा रडत रडत घरी येतो. आईला सगळं काय घडलं ते सांगतो. ती म्हणते अरे हे देवाची मर्जी आहे, देवाची मर्जी म्हणून आपण इथे आहोत. तू पण बरोबरीने राजकुमार आहे, तू पण बरोबरीने हकदार आहेस, पण देवाची मर्जी म्हणून आपण इथे आहोत. मग तो मी देवालाच विचारतो असं का केलं. म्हणून तो अरण्यात जाऊन एका झाडाखाली शांत बसून राहतो. कधीतरी देव येईल. लहान मूल तिथे नारद मुनी फिरत असतात ते बघतात. हे लहान मुलगा एवढासा लहान छोटासा मुलगा. त्याला विचारतात बाळा काय रे तू इथे येऊन बसला. तर मला देवाला भेटायचंय, माझ्यावरती अन्याय झालाय. तर त्या नारद मुनीने जरा हसू येतं. हा छोटा मुलगाने अन्याय झाला वगैरे असं मग ते म्हणतात देव तसा येत नाही रे, त्याला हाक मारावं लागते. मग तो काय हाक मारू. सांगतात मार नारायण नारायण म्हणून. तो मुलगा नारायण नारायण हाक अखंड त्याचं तर सुरू होतं. आणि महाविष्णूंना ते जाणवतं की एक कोणतरी लहान भक्त माझी आठवण काढते, खूप तीव्रतेने आठवण काढते. बघतात त्या अरण्यामध्ये तो मुलगा बसलेला आहे. तिथे प्रकट होतात. बाळ म्हणतात तू काय एवढं माझ्या नावाने का इतकं असं तू काय टाहाव करत होता, काय इतकं असं मला कळवळून हाका मारत होता. मग तो सांगतो मला माझ्या आईने, माझी जी दुसरी आहे तिने मला म्हणलं माझ्या बाबांच्या मांडीवर खाली उतरवलं. मला तर अशी जागा पाहिजे की मला तिथनं कोणी काढू शकणार नाही, मला कोणी तिथनं ढकलू शकणार नाही. विष्णू विचारतात तुझं नाव काय बाळ. तो म्हणतो माझं नाव ध्रुव. गोष्ट लक्षात आली असेल आपल्या. विष्णू म्हणतात ठीक आहे, मी तुझ्याकरता अशी जागा तयार करतो जिथनं तुला कोणी हलू शकणार नाही, जिथनं कोणी तुला पाडू शकणार नाही, जिथनं कोणी तुला ढकलू शकणार नाही. तुझं स्थान एक आढळ स्थान राहील. आकाशात जर का आपण बघितलं ध्रुव तारा, त्याचं स्थान तिथे कायम पक्क तिथे आहे. ते बाकीचे असंख्य तारके आहेत, चांदणे आहेत. आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीमधल्या आणखीन एक आश्चर्य म्हणाल लता मंगेशकर. वर्षानुवर्ष अनेक हजारो गाणी गायलेली लता मंगेशकर. आज असं चित्र आहे की प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठेतरी तिचं गाणं रेडिओवरती किंवा टीव्हीवरती ऐकायला येत असतं. ते एकमेव फक्त असं. आणखी एक उदाहरण अमिताभ बच्चन. गेली 50 वर्ष चित्रपट सृष्टीचे राज्य करणारा, अनेक गौरव अनेक पुरस्कार मिळवलेला एवढा एकमेव अभिनेता. आता हे सगळं मी का सांगतो. परमपूज्य गुरुवारी अण्णा यांचं जे स्थान आहे ते त्या ध्रुवताऱ्याप्रमाणे आढळ स्थान आहे. ते स्थान तिथं कोणी म्हणलं आम्ही जाऊन पोहोचू, आम्हाला जरी कोणी म्हणलं की तुम्ही प्रयत्न करता, तसं ते होणार नाहीये. ते स्थान त्यांचं तिथे आहेच आहे. लता मंगेशकर होते, अमिताभ बच्चन हे एकदाच घडणार आहेत, त्यांच्या सारखं दुसरं कोणी होणार नाही. अण्णा हे एकच, अण्णाच्या सारखे दुसरे कोणी होणार नाही. आता आणखीन एक उदाहरण देतो. हिंदी चित्रपट सृष्टीमधले ते गायक कुमार शानू, त्यांना एक जणांनी विचारलं की तुम्ही किशोर कुमारची नक्कल करता, तुम्ही हुबेहूब किशोर कुमार सारखा गाण्याचा प्रयत्न, तुम्ही तसं गाता. तर त्यांनी उत्तर दिलं हो म्हणतो. हा माझा अभिमान म्हटलं पाहिजे की एवढी मोठी थोर व्यक्ती आहे, माझी तुलना तिथे होती आहे. मग हा माझा अभिमान म्हटलं पाहिजे. आणि मला
गर्व आहे म्हणतो की मी त्याच्यासारखं गाणं गातो. आज अशी परिस्थिती की अण्णांच्या बरोबर तुलना होते की अण्णाच्या मार्गावरती मी चालतो, मग मला पण गर्व आहे, मला पण अभिमान आहे की जे अण्णांच्याकडे जे गुण होते ते गुण मी आता फक्त तिथे आपण ते गुण घेतले, ते गुण मागितले आणि त्या मार्गावर मी चालायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये आपण वेगळं असं काहीच करत नाही. जे गुरूंच्याकडनं जे शिकलेलं आहे मग त्याच्यावरती आपण चालणं, त्याच्यामध्ये गैर काय असं मला काही वाटत नाही. त्याच्यामध्ये मी काही गैर करतोय. हा, गैर कुठे झालं असतं की जेव्हा आपण अण्णांचं काही अस्तित्व आहे, अण्णांच्या बरोबर आपण वेगळं काहीतरी बोलतो आहे, मी ते नाकारतो आहे, तर तसं न होता मी एक एक पाऊल, जसं अण्णा एक एक पाऊल चालत गेलेले आहेत त्या पावलावर मी पाऊल ठेवत मी पुढे पुढे चाललेलो आहे. ही जी सेवा, ही जी गुरु सेवा केली, त्या गुरु सेवेने आज आणि अण्णांच्या दृष्टांतानुसार, अण्णाच्या आशीर्वादानुसार आज मी त्या गुरुपदावर तिथे विराजमान आहे. माझे दिसतात हे कपडे, माझे केस, माझे राहण्याचे एकंदरीत काही बघितलं समजा राग रंग, तर बऱ्याचशा लोकांना सुरुवातीला विश्वास बसत नाही. मला तिथे येऊन सुद्धा काही काही जण विचारतात किंवा दादा महाराज कोण आहेत, तर त्यांना सांगायला लागतं मी, कारण महाराज म्हणले की काहीतरी वेगळं दृश्य डोळ्यापुढे येत असतं. ते भगवे कपडे घातलेले, गळ्यात माळा आहेत, दाढी वगैरे असे आहे. पण श्री स्वामींच्या कृपेने आणि अण्णांच्या आशीर्वादाने तिथं आल्यानंतर त्या भक्ताचं शंका समाधान जे होतं, त्याला जे आपण उपाय सांगतो, त्याच्यानंतर जे त्याचं कामं होतात, त्याच्यामुळे ती तिथे ती भक्ती वाढत चालली, तिथली उपस्थिती वाढत चाललेली. आणि तशी उपस्थिती मी अशी अपेक्षा करतो की आज आपल्याकडे जे इथे मंदिर स्थापन झालेलं आहे, जेव्हा मंदिर स्थापन होतं आपल्याला नुसतं इथे दिसतं एक मंदिर स्थापन झालेलं आहे आणि आपण इथे स्वामींची मूर्ती बसवलेली, तर ते तसं नसतं. प्रत्यक्ष भगवंताचा अंश त्या मूर्ती रूपाने तिथे आलेला असतो. तो अंश तिथे आल्यानंतर आपल्याला तो जपला पाहिजे, आपल्याला तो वाढवला पाहिजे, आपल्याला त्या मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे. आपल्याला तो जो ती जी शक्ती आहे ती शक्ती इथे कशी वाढीस लागेल हे बघितलं पाहिजे. त्याच्यात मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे की आपण सेवा केली पाहिजे. ती सेवा कशी करायची, आपल्याकडं आबासाहेब येत असतात इथे, किंवा आता शेळके साहेबांना किंवा चव्हाण साहेबांना सगळ्यांना माहिती असेल, अण्णांनी जो काय इथं सेवेचा मार्ग दाखवून गेला त्या सेवेनुसार, त्या परंपरेनुसार, त्या मार्गानुसार आपण इथे सेवा करणं अपेक्षित आहे. आणि त्या सेवेमध्ये उपस्थिती वाढवणं आवश्यक आहे. इतकं सुरेख मंदिर झालेलं आहे, इतकी छान महाराजची मूर्ती इथे घडवून घेतलेली आहे, इतक्या सगळ्या ह्या लोकांचे परिश्रम आहेत. मग आपल्याला काय करायचंय, फक्त येऊन आपल्याला इथे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे, किंवा तारक मंत्र जो स्वामींचा आहे तो आपल्याला 11 म्हणायचा आहे, किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत ही जी पोथी आहे त्याचं आपल्याला पारायण करायचंय. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कसा वेळ मिळतो. आता महिला वर्ग तर मला वाटतं हा दिवसभर त्यांना कामाच्या याच्यानं व्यापातनं सुटका मिळणं अवघड वाटते. ती दिवसभराचा जर का त्यांचा एकंदरीत कामाचा आढावा घेतला, पण कुठे ना कुठेतरी एक 10 मिनिटं वेळ मिळणार, कुठे ना कुठेतरी एक 15 मिनिटं आपण जर का मंदिरात गेलो तर ती आपल्याला सेवा करता येणार. हा विचार जर का मनात ठेवला ना, तर उपस्थित महिला वर्ग, किंवा मग आठवड्यात मला सगळे वार नाही जमणार, पण मी 2 वार मी इथे येईल. महाराजांना इथे आपल्याला नैवेद्य दाखवावं लागणार आहे, सकाळची आरती, संध्याकाळची आरती. मंदिर बांधून मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे, पण त्याचं पुढचं जे काम असतं, त्याच्या पुढचं जे महत्वाची जी जबाबदारी असते ती शक्यतो महिला वर्गांच्या वरती असते. जी ते स्थानिक महिला आहेत त्यांनी ठरवून घ्यायचं की आज मी नैवेद्य आणते सकाळचा, तू संध्याकाळचा आण, किंवा मी स्वामींना मी अमुक एक मी करते, तू उद्या तू हे कर. त्याच्याकरता महिलांनी एकत्र येणं आवश्यक आहे. मग महिलांनी एकत्र कधी त्यांना वेळ मिळेल, तर मग एक सगळ्यांना पुरुषांना रविवारची सुट्टी असती, महिलाही शाळांना सुट्टी असती, महिला पण घरी असतात, त्याच्यामुळं तर आपण महिन्यातला एक रविवार का होईना आपण इथे एकत्र येऊ
आणि मंदिराच्या सेवेच्या संदर्भात आपल्याला काय मनामध्ये विचार येतात, हे सतत एक मनामध्ये तो ध्यास लागला पाहिजे. पुण्यामध्ये जे काय मंदिराचं जे कार्यकाळ जो प्रभाव जो वाढला, तो आम्ही तिथे एकत्र येतो महिन्यांनी, आठवड्यांनी, 15 दिवसांनी, आणि आपल्याला काय बदल करायचे आहेत, आपल्या सूचना काय आहेत, आणि सूचना करताना मनामध्ये कुठलीही भीडभाड न ठेवता सूचना तुम्ही करा. मंदिराच्या दृष्टीने जर का चांगल्या वाटल्या, जर का सोयीच्या वाटल्या, तर आपण जसं एक कमिटी म्हणतो किंवा मंदिराचं जे कामकाज बघणारे आहेत, ती जी लोक आपण विश्वास टाकू, आणि हा विश्वास 100% असला पाहिजे की ही लोक इथे मंदिराचं काम करायला तयार आहेत, सक्षम आहेत, ती मंदिराचं काम करतील, त्या सूचना आपण त्यांना करायच्या आहेत. आपलं फक्त इथे येणं महत्वाचं आहे. आपल्याला कारण सुद्धा असू शकेल. आता समजा चैत्र महिना आहे, आपण चैत्र गौरीचं हळदी कुंकू आपण इथे करू, त्या निमित्ताने 5-50 महिला इथे येतील. गावातल्या महिला आहेत, बाहेर गावातल्या आजूबाजूच्या केंद्रांच्या वरती सगळ्या महिला, मग त्याच्याकरता आपण काहीतरी करू. मग आता गौरीला काय लागतं, डाळ किंवा पन्ह, मग ते झालं की पुरुष वर्ग येईल, तो इथे घेईल. एक 50 महिलांचं जर का केलं तर त्याच्यामध्ये 20 पुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही घ्या, त्यांना पण ते डाळ पन्ह द्या. किंवा माझा जर का वाढदिवस आहे, मग मी गुरुवारचा मी प्रसाद करून मी आणते किंवा मी आणतो, किंवा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, आज गुरुवारची इथं आरती होणार आहे. आपली आरती साप्ताहिक आरती सोमवारची आहे, साप्ताहिक आरती सोमवारची आहे. मग सोमवारच्या आरतीला मी काही ना काहीतरी प्रसाद घेऊन येईन, माझ्या मुलाचा वाढदिवस किंवा माझा वाढदिवस आहे, जेणेकरून अन्नदान ही सेवा इथे वाढेल. आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, तर ते दिल्यानंतरच मनुष्य बास म्हणतो. तुम्ही एखाद्याला पैसे वाटा, तो एक हात पुढे करेल, थोडा दुसरा हात पुढे करेल. कपडे वाटा, भरपूर कपडे असेल तरी तो तिथे रांगेमध्ये उभा राहील. पण अन्नदान जे असं आहे की त्याच्यामध्ये जो घेणारा असतो तो शेवटी बास म्हणतो, कारण पोट भरतं. पोट भरल्यानंतर तो त्याच्यावर काही खाऊ शकत नाही. ज्या दानाला समोरच्याकडनं, या सगळ्याकडनं ज्या बास म्हणतात, ते दान पूर्णत्व दान असतं, आणि त्या दानाचं पुण्य इतर दानपेक्षा 1000 पटीने जास्त असतं. म्हणून आपण पुण्यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. तुम्ही कुठलेही कर्मकांड करत बसू नका, फक्त नामस्मरण आणि अन्नदान, 2 गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. फक्त अक्कलकोटला पण महाराज असताना नेहमी सांगायचे, एखाद्याचं एक काम होणार असेल किंवा काम व्हायचं असेल, जर का कोणी गेला एखादा गरजू तिथे, महाराज म्हणायचे की तू 1000 ब्राह्मण तू जेवायला घाल. आता तो जो मनुष्य आलेला आहे त्याची परिस्थिती आहे का नाही, स्वामींना माहिती असायचं. तो चिंतेत पडायचा की अरे माझी परिस्थिती नाही, माझं अजून काम झालेलं नाही, आणि मी 1000 ब्राह्मण कुठे जेवायला घालायचे. पण 2 दिवसांनी असा काहीतरी चमत्कार घडायचा, म्हणजे स्वामींचीच लीला की त्याच्याकडे कोणतरी तिथे भेटायला येईल, कोणीतरी मोठा सावकार येईल की बाबा अरे मला हे एवढं हे तू पैसे घे, मला इथे थांबणं शक्य नाही, तू माझ्यावरती तू तिथे अन्नदान कर. त्याच्यामध्ये ते ह्याचा पण अन्नदान व्हायचं, म्हणजे असं ते एकमेकाच्या ह्याच्यात काम भागलं जायचं. 2 गोष्टी सांगितल्या स्वामींनी. नाम, माझं नाम श्री स्वामी समर्थ. हे श्री स्वामी समर्थच का, कारण काहीही करण्यास ते समर्थ होते, कोणतीही गोष्ट त्यांना अशक्य नाही, म्हणून ते श्री स्वामी समर्थ होते. आणि कुठल्याच संतांनी किंवा कुठल्याच देवानी असं सांगितलं नाही बघा, जे फक्त स्वामींनी सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. आपल्याला जर का कधी संकटाचा सामना करायचा लागला, कधी अशी वेळ आली, तर लक्षात ठेवा, एक 5 मिनिटं फक्त शांत बसा तुम्ही. आपल्या मंदिरातली जी स्वामींची मूर्ती आपल्याला त्या डोळ्यापुढे आणा. जेव्हा आपण मंदिरात येतो, डोळे भरून स्वामींच्याकडे बघायचे, स्वामींचं रूप बघायचं, डोळे भरून बघायचं. कसं स्वामी कसे होते, पोथीमध्ये कसं दिले, उंच होते, 7 फूट उंच, त्यांचे हात गुडघ्याच्या खाली जातील, अंग गोर पान, थोडस गुलाबी असं त्यांचं अंग, गोर पण म्हणता येणार नाही, गुलाबाच्या पाकळ्याचं मऊ मऊ तोच रंग, आणि तशीच त्यांची कांती खूप मऊ लागायची. त्यांच्या पायावरती जर का हात लावला ना, तर असं वाटायचं की जेव्हा आपण एखाद्या लोण्याच्या गोळ्याला आपण हात लावतो, इतके त्यांचे पाय असे मऊ मऊ होते तिकडे. पण चालायला लागले तर आपल्याला पाळावं लागेल, इतक्या ते भरभर चालायचे ते.
बरं म्हणावं गुलाबी अंग, राग आला तर एकदम अग्नीसारखं सगळं शरीर तप्त आणि लाल गुंज दिसायचं, डोळे एकदम करारी, एकदम भेदक. पण तो क्षणात राग मावळाचा. कारण जर का शरणांगत झालं कोणी भक्त तिथे लोटांगण घातलं की महाराज त्याला माफ करायचे. महाराज परीक्षा घ्यायला बरेच जण गेले होते. महाराजांनी थोड्याफार प्रकरणाने शिक्षा केली पण लगेच माफ पण केलं. त्यांनी कार्य दाखवून दिलं, तुझं काय कार्य आहे, तुझा उद्देश काय आहे, इथे येण्यात तुला कोणीतरी पाठवलं आहे, तुझ्या मनामध्ये वाईट विचार आहे, ते फक्त ते महाराज फक्त काढून टाकायचे की ती व्यक्ती परत स्वच्छ मनाने स्वामींच्या सेवेमध्ये ती रुजू व्हायची. आपल्याकडे जर काही इथे असं काही झालं, असं कधी समजा वाद विवाद झाला तर तो जागच्या जागी मिटवून टाकायचा, तो कुठे टोकाला न्यायचा नाही. कारण एक नेहमी लक्षात ठेवायचं की आपला जो सेवेकरी आहेत, आपले जे इथले मंदिराचे जे इथं कार्यभार सांभाळणारे जी लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा घरची जबाबदारी असते. ती जबाबदारी स्वीकार होती, जबाबदारी किंवा ते कर्तव्य पार पडून ते इथे आलेले असतात आणि त्याच्या बदल्यात काय आपण कोणी त्यांना मोबदला देत नाही. उद्या शेळके काय असं म्हणणार नाहीत मी मंदिराचं काम बघतो, मला 5,000 रुपये तुम्ही मोबदला द्या, आणि ते म्हणले तरी आपण कुणी काही देणार नाही त्यांना. तुम्हाला करायचं असेल तर करा सेवा, ह्या जो उत्तर असेल. सेवा आणि मोबदला ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. काही पुजारी आपल्या गावामध्ये आम्ही पुण्यात बघतो, काही मंदिरात पुजारी असतात पण ते पगार घेतात. मग ते स्वामी भक्त नाहीये. जे स्वामी भक्त आहेत ते पगार न घेता पूजा करतील. जी आपण जी सेवा करतो त्याच्यामधले जर का आपल्याला पैसे मिळाले, मोबदला मिळाला तर तो पगारी मनुष्य, तो सेवेगिरी पगारी झाला. पण जर का मी निरपेक्ष मनाने मी काम करतोय, मी गेली 20 वर्ष, मी गेली 25 वर्ष या मंदिरामध्ये मी पूजा करतोय, मी एक रुपया सुद्धा घेत नाही, ही खरी त्याची सेवा, तर माणसाची सेवा, तर पुजारीची सेवा. अशी सेवा आपल्याला इथे अपेक्षित आहे. अशी सेवा इथं भेटली पाहिजे आणि ह्या लोकांना आपण साथ दिली पाहिजे. आपल्याला काही मोठं कुठलं काही काम करायचं नाही त्याच्यामध्ये. मी सांगितलं तसं की एखादा तुम्ही वार ठरवा, त्या वाराप्रमाणे तुम्ही इथे सगळे एकत्र जमा. आणि जर का असं काही करता आलं की बाबा आज एखाद्या रविवारी आपण 11 माळा श्री स्वामी समर्थ एवढा जप घेऊ, मग ठराविक महिला हजर असतील, ठराविक पुरुष हजर असतील, आणि मग एखादी जर का जबाबदारी घेतली, पुढाकार कोणी घेतला की आलेल्या लोकांना आपण काहीतरी थोडंसं का होईना असं हातावर काहीतरी आपण देऊ, शिरा देऊ, साबुदाण्याची खिचडी देऊ, असं थोडं थोडं सुरू करून. पुण्यामध्ये आम्ही काय केलं होतं, सुरुवातीला फक्त पेढा वाटायचो आरतीनंतर, मग थोडस द्रोणामध्ये कधी पोहे केलेले आहेत, कधी उपीट केलेलं असेल ते द्यायला सुरुवात केली. आणि असं घडत घडत आज गेली 7 ते 8 वर्ष पुण्यामध्ये दर गुरुवारी न चुकता महाप्रसाद पूर्ण जेवण असतं. ही आणि जवळ 400 ते 500 लोक दर गुरुवारी तिथे उपस्थित असतात. आता विचार करा की गेली 8 वर्ष ही सेवा सुरू आहे. ही स्वामींचीच कृपा आहे, अण्णांचीच कृपा आहे. आणि अण्णाच्याच हस्ते त्या सेवेचं उद्घाटन झालं होतं. आम्ही त्याला अन्नदान सेवा किंवा अन्नछत्र जे अक्कलकोटला चालतं की त्या अन्नछत्रात गेल्यानंतर आपल्याला आपण कधी उपाशी तिथे येत नाही, आपल्या तिथे ते वाढतातच. आम्ही तिथे विचारत नाही की तू मंदिरात दर गुरुवारी येतोस का, तू आरतीला उपास हे कधी विचारत नाही. आपले सेवेकरी जे आमचे आहेत ते खाली मान घालून उभे असतात. जो समोर उभा असेल ताट घेऊन त्याला ते त्याने वाढायचं काम ते करतात. अशा ह्या अन्नछत्रामध्ये गेली अखंड 8-9 वर्षे ही सेवा सुरू असताना कशामुळं की सुरुवात फक्त करताना थोड्यापासून एकदम मी कुठली मोठी अपेक्षा किंवा मोठं ओझं असं आपल्यावर कधी मी टाकत नाहीये. आपल्याकडे जे मार्गदर्शन घ्यायला जे येतात, प्रश्नोत्तराच्या जी लोक येतात त्यांना सुद्धा मी विचारतो की तुम्ही काम कुठं करता, तुम्ही नोकरी काय करता, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना उपाय सांगतो. एखादा मनुष्य जर का IT मध्ये तो काम करतो, तो रात्रभर तिथे जागलेला आहे आणि मी त्याला सांगायचं की तू पहाटे उठून अमुक एक गोष्ट कर, तर तो ती करू शकणार नाही. मला माहिती ते. मग तुला कधी वेळ होणार आहे, तुला संध्याकाळी वेळ मिळणार आहे, बरं ठीक आहे संध्याकाळी तू हे एवढं अमुक कर. त्याच्या सोयीप्रमाणे त्याला जर का सेवा दिली तर तो आनंदाने करतो. सेवा करताना कुठलीही भीती बाळगायची नाही. आणि त्यातूनही समजा नाही जमलं तुम्हाला, एखादा गुरुवार एखादा सोमवार समजा चुकला तर भीती वाटून घेऊ नका की महाराज काय करतील,
महाराज काही नाही करत, महाराजांना फक्त 2 हात जोडले आणि डोकं टेकवलं तरी चालतं ते. आज मला जमलं नाही प्रसाद करायला, आज माझं चुकला, काही वाईट वाटून घेऊ नका. कुठल्याही सेवेमध्ये भीतीने सेवा कधी करायची नाही, प्रेमाने सेवा करायची, मनाने सेवा करायची. भीतीने केली तर ती सेवा होत नाही. मला ह्या अमुक एक केल्याने तर मला स्वामींच्याकडनं बहुतेक मला काहीतरी फटका बसणार, पण ते ठीक आहे, एकदा तुम्ही विसरला चुकलात एकदा ठीक आहे, पण त्याच्यातनं मग ही पळवाट काढू नका की चला नाही केलं तरी चालतंय, म्हणजे पळवाट होईल ती, मग तो फटका बसतो कुठेतरी. एखाद्या वेळेस चुकलं तर चालू शकतो ते. आपल्याकडं श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आपण मुद्दामून सोलापूरहून ती छापून घेतली होती, जी पुण्यामध्ये 50 रुपयात ती पोथी मिळते. ती पोथी आम्हाला फक्त 15 रुपयात सोलापूरहून त्यांनी छापून दिलेली होती. अशा 1000 पोथ्या आपण छापून घेतल्या होत्या. 15,000 रुपये आपण त्यांना आपल्या मंदिरातर्फे दिले. आणि मग जे कोणी भक्त येतात तिथे मार्गदर्शनाला, ज्या कोणाला पोथी वाचनाची गरज, ज्याला उत्तर माझ्याकडे येतं की ह्यांना पोथी वाचायला सांगायची, तर ती पोथी आपण त्याला तशीच देतो बिना मोबदला. ती लोक मग विचारतात ह्याचे किती पैसे, मी सांगतो पैसे नाही, तुम्ही मनापासून सेवा करा, तुमचं काम झालं की फक्त सांगायला या. आणि अक्षरशः ती लोक मग परत सांगायला येतात अशी पोथी आहे का आणखी, आणि मग त्याच्या त्या किमतीपेक्षा जास्ती पैसे देऊन ते जातात. मग त्यावेळेला आपण ते पैसे घेतो, पण पहिल्यांदा जे येतात त्याच्याकडनं आपण ते पैसे कधी घेत नाही. मंदिरामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार कधी होत नाही. जिथं स्वामी पाय तिथे मिळून काय, या उक्तीप्रमाणे तिथे भरपूर धान्य जमा होतं, भरपूर रोख रक्कम जमती, कधीही कमी पडत नाही. फक्त विश्वास 100% ठेवायचा की हे कार्य स्वामींचं आहे. आता जर का उत्सवाला कोणता मला वाटतं आता स्वामी समाधी दिन म्हणता येईल, किंवा अवतार समाप्ती दिन हा मे महिन्यामध्ये आहे, तर बघा ठरवा आपण आता बसून सगळे काय करू शकतो. आपण इथे मंदिरामध्ये येऊन त्या दिवशी आपण काय उपकरण करू शकतो, आपण काय सेवा करू शकतो. मध्ये बरेच दिवस आहेत, सगळ्यांनी येऊन ठरवा. आता एक तुमचे हा 5-6 दिवस गडबडीचे गेलेत, अजून एक 4-5 दिवस जाऊ देत, थोडं शांत होऊ देत, सगळ्यांना आराम मिळू देत, सगळे आनंदाने एकत्र येऊन तुम्ही ते ठरवायचं काय करू शकतो त्याच्यामध्ये ते. आणि तशीच सेवा तुम्ही इथे करा. स्वामींना एक फक्त भोळा आपण म्हणतो ना, भोळा भाव, निरपेक्ष भाव हा अपेक्षित आहे. मोठमोठे हार नाही आणले तरी चालतील. सणासुदीला काय होतं बघा, नेमकी फुलं महाग होतात, हार महाग होतात. जो हार बाहेर एरवी 20 रुपयाला असतो तो सणाच्या दिवशी आपल्याकडे 40 रुपये घेतात, आपल्या हातात 20 रुपये देतात. तो काय म्हणतो, मला बाहेर तिथे मार्केटमध्ये मला महाग मिळाले, मार्केटवाला म्हणतो मला वरण आणखीन तिकडे महाग, असं ती साखळी होती. मग त्याच्या आपण जर का काही थोडा प्रसाद आणला आणि स्वामींना तो दाखवला. स्वामींना बेसन लाडू आवडायचे, कडबोळी आवडायची, मटकीची उसळ, डाळ तांदूळची खिचडी, त्यांच्या आवडीचं काय हे पदार्थ मग आपण हा नैवेद्य आपण जर का केला तो दाखवला. स्वामींना हिना अत्तावर आवडायचं लावलेलं अष्टगंध आणि हिना उत्तर जर का आपण एकत्र करून लावला ना, फार छान सुगंध येतो तो. आपण घरी सुद्धा लावा, आपल्याला मंदिरामध्ये पण आहोत असा भास होतो तो. आणि जेवढा वेळ जमेल काम करताना प्रवासामध्ये स्मरण केलं की नाम येतं. स्वामींची जर का मूर्ती आपण आठवली मग ते नामस्मरण होतं, मग ते आपोआप आपली गाडी सुरू होती, मनातल्या मनात नामस्मरण सुरू होत होते. आणि मनातलं नामस्मरण हे कुठली माळ तुम्ही घेऊन बसा, त्याच्यापेक्षा मनामध्ये जर का तुमचं नामस्मरण सुरू झालं ना तर त्याचा फायदा खूप होतो, शतपटीने तो फायदा मिळतो आपल्याला. ही गोष्ट थोडीशी अवघड आहे, पण ती सवय लावली तर आपल्याला ती जमते. ह्या सगळ्या प्रबोधनामध्ये माझ्या गुरुवारच्या त्या एरवीच्या याच्यात मग स्वामींचं नाव का, कारण स्वामीच सगळीकडे आहेत, स्वामीच सगळीकडे व्यापून उरलेले आहेत, स्वामीच करता करविता आहेत. हा जर का भाव ठेवला, कारण हे सगळं जे ब्रह्मांड आहे, आपण आपल्या आरतीमध्ये किंवा आपण जो जयघोष करतो त्याच्यामध्ये नेहमी एक उल्लेख करतो की अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तो ब्रह्मांड नायक आहे तो. त्याच्याकरता एक म्हणण्याचं माझ्याकडे असं बरंचसं लिखाण
झालेलं आहे ते लिखाण आपल्या मंदिर चरित्राबाबत असेल किंवा 200 पानं मंदिर चरित्राचे लिहून झाले, ते चरित्र परत ओळीबद्ध करून झालेलं आहे. अनेक मराठी स्वामींची गीतं लिहून झालेली आहेत. मराठी गाण्यांच्या चालीवरती स्वामींची तशी ती गाणी लिहून झाली आहेत. आणि आता नुकतंच चैत्र महिना म्हणलं की आपल्याला गीत रामायण सगळ्यांना आठवत असेल, तर गीत रामायणामध्ये काही गाण्यांच्या चाली घेऊन स्वामींनी 2 दिवसामध्ये 7 गाणी लिहून दिली माझ्याकडे. ती 7 गाणी तिथे आपण सादर केली होती. त्या गुढीपाडव्यापासून जो कार्यक्रम झाला, गुढीपाडवा, स्वामी प्रकट दिन आणि दुसऱ्या दिवशी लगेच गुरुवार होता. स्वामीच का, स्वामीच सगळीकडचे हे का, तर त्याच्या संदर्भात सुद्धा एक गाणं होतं. तर थोडासा अजून एक 5 मिनिटं अजून वेळ घेतो. ते गाणं मी सादर करतो. त्या गाण्यामधले जे शब्द आहेत ना, ते जर का तुम्ही ऐकले तर सगळीकडे स्वामीच का, त्याचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल. आणि स्वामींच्याच सेवेचा आग्रह का आणि अण्णा तो आग्रह का धरायचे, ते उत्तर आपल्याला त्या गाण्यामधलं आपोआप मिळू शकेल असं मला वाटतं. गाणं सादर करतो, जमलं तर त्या गाण्याचं मध्ये निरूपण पण करता येईल. स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी आशिष मिळती त्यास, स्वामी सेवेची धरी जो कास. स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाची लागो आस. हा जो आहे ना आपला देह आहे ना, ह्या देहाचा श्वास सगळ्यात महत्वाचा काय बघा. देहाला आपल्या अन्न आहे, पाणी आहे, कपडे पाहिजेत, पण ते कधी जर का श्वास असला तर, श्वासच नसेल तर आपल्याला कपडे किंवा कुठलेही बाहेरीतले खाद्यपदार्थ तर काहीच उपयोग होणार नाही. इतकं मानलं पाहिजे की माझा श्वास हे स्वामीच आहे आणि तो श्वास स्वामी आहे याचा ध्यास लागला पाहिजे. अण्णांनी एक वाक्य सांगितलं, सबसे बडा गुरु से बडा उसका ध्यास. गुरु तर आहेच आहे, पण गुरु मिळणं हा ध्यास लागला पाहिजे आपल्याला, म्हणजे मग तो गुरु प्राप्त होतो. स्वामी असती मंदिरात, स्वामी वसती मना मनात. स्वामी कृपेचा सागर, स्वामी मायेचे माहेर. स्वामी सत्य जे शाश्वत, स्वामी नसे केवळ भास. स्वामी देहाचा या श्वास. स्वामी असती मंदिरात, महाराज तर आहेच, त्यांना आपल्या मनात बसवायचे. स्वामी वस्ती मना मनात, त्यांना आपल्या मनामध्ये बसवायचे ते. आणि महाराज कृपेचा सागर आहे. एकच गोष्ट बघा, स्वामींची कृपा काय असते. आता बरेच लोक म्हणतात की इतकं इतकं केलं, मला अमुक अमुक काय अजून होत नाही, मी इतकं इतकं केलं, मला अमुक अमुक काय मिळत नाहीये. ती व्यक्ती समोर उभा राहिल्यानंतर हातीपायी जर का धडधाकट असेल तर स्वामींची कृपा आणखीन काय पाहिजे. आपण तसे तर नाही होत. आपल्याला दिसतंय, आपल्याला ऐकू येतंय, आपण बोलू शकतोय, आपण चालू शकतो, आपण पळू शकतो, ही स्वामींचीच कृपा आहे ना. मग तुम्ही इतर लोकांच्याकडे बघा ना, कोणाची दृष्टी नाहीये, कोणाला ऐकायला येत नाहीये, कोणाला पंगू आहेत, त्यांना चालता येत नाहीये, कोणाला आजार आहेत, पैसा भरपूर आहे पण अंतरुणावर खिळलेला आहे. काय उपयोग मग त्याचा. एकाच गोष्टीमध्ये कृपा कशी की आपण धडधाकट आहोत, आपण श्वास घेत आहोत, मग तो त्यांच्याच करता तो वापरला गेला पाहिजे. ही त्यांचीच कृपा आहे. आज एखादा मनुष्य सांगतो 75 वय आहे माझं, मला काही आजार नाहीये, खरंच ती कृपा आहे मग स्वामींची त्याच्यावरती. ती हे मानलं पाहिजे आपण की कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही
व्यंगत्वाशिवाय आपण जगतोय ही त्यांचीच कृपा आहे ती. आणि माहेर वाशिणीला माहिती असतं माया काय आहे. महिला वर्ग इथे बसलाय, माहेरला गेल्यानंतर आपल्याला काय माया मिळते हे आपल्या महिला वर्गाला नक्की चांगलंच माहिती असेल ते. म्हणून त्याला मायेचं माहेरची माया असं जे म्हणलेलं त्याच्यात. आणि स्वामीच केवळ सत्य आहे, तो काय भास नाहीये, ते स्वामी आहेत, 100% आहेत तिथं, 1000%. जे म्हणतात का स्वामींचं अस्तित्व आहे का नाही शंका घेतात, त्यांना तो भास वाटत असेल. काही लोक येतात स्वामींच्याकडे एखादं काम व्हावं म्हणून येतात, काम झालं नाही की म्हणतात नाही काय नाही तिथं स्वामी वगैरे काय नाही. ते अशा ज्या आहेत जी लोक आहेत ना त्या लोकांच्या दृष्टीने तो भास वाटतो त्यांना. तो स्वामी अथ आणि अंत, स्वामी अथांग अनंत, स्वामी निर्गुण सगुण, स्वामी पंचत्वाची खूण, स्वामी पिंडिते ब्रह्मांडी, स्वामी विश्वाचा हो आस. स्वामी अथ आणि अंत, प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वामीच आहे, प्रत्येक गोष्टीचा शेवट स्वामीच आहे. स्वामी अथांग, स्वामी अनंत. अथांग कशाला म्हणतात की समुद्र बघा तुम्ही, समुद्राला कधी अनंत म्हणते. समुद्र कसा असतो अथांग पसरलेला आहे, लांबच्या लांब, आपली जेवढी दृष्टी जाईल तेवढी. आणि आकाशाला वर म्हणतात अनंत. कुठेही बघा तुम्ही अनंत आकाश, तिथे स्वामीच आहेत. त्याच्यात स्वामी सगुण आहेत. ते कशा करतात की आपल्याला निर्गुणाची उपासना अध्यात्मामध्ये सांगितली, पण निर्गुणाची उपासना करायची म्हणजे काय करायचं हे अजून आपल्याला माहिती नाही येते. आपल्या डोळ्यासमोर कोणतरी दैवत पाहिजे, मला गणपती पाहिजे, मला मारुती पाहिजे, मला दत्त महाराज पाहिजे. तसं हा देह जो परमात्मा आहे ना तो निर्गुण आहे, त्याला कुठला आकार नाही. तो आपापल्या भक्तांच्या करता तो ते देह धारण करतो. तसे जे आवडीचे जे आहेत तो देह ते धारण करतो. आणि महाराजांच्याकडे एखादा भक्त गेला, एखादा अंबाबाईचा भक्त असेल, तो गेला तिथे अक्कलकोटला, तर साक्षात अंबाबाईचं रूप तिथे दिसायचं झाडाखाली त्याला. ते ही किमया होती ही स्वामींची, त्याला त्या आराध्य देवतेच्या रूपात दर्शन द्यायची. आज अण्णांनी काही वसुलो यंत्र आपल्याला जे दिले, मी बघितलं बहुतेक लोकांच्या घरामध्ये ती यंत्र लावलेली आहेत. त्याच्यामध्ये जे 3 श्लोक दिलेत ना त्या 3 श्लोकांमधला हाच अर्थ आहे तो त्याच्यात, की हा जो परमात्मा आहे त्याच्याकडे आपण वेगवेगळ्या रूपाने बघतो आणि तो परमात्मा वेगळ्या रूपात आपल्याला दर्शन देतो. आपल्यासाठी तो ते वेगवेगळी रूपात धारण करतो. त्या 3 श्लोकांचा अर्थ आहे. तुम्ही जर का वसुलो यंत्र जर का अण्णांनी जे दिलेली असतील आपल्या घरामध्ये लावलेली असतील ती एकदम नीट वाचा, त्याच्यामध्ये काय दिले ते. आणि स्वामी पिंडी ते ब्रह्मांडी, आपल्यातच स्वामी आहेत आणि ब्रह्मांडात पण आहेत. कारण काय शेवटी ब्रह्मांड कशाचा बनलेलं आहे, पंच महाभूत जी म्हणतो आपण की आपल्या शरीरामध्ये पण आहेत. आणि स्वामी विश्वाचा हो आस. आस म्हणजे काय म्हणतात की एखाद्याकडे आपण आशेने बघतो, एखाद्याकडे मदतीच्या सहकार्याच्या आशेने आपण बघत असतो. किंवा दुसरा आस म्हणजे काय होतो, आपण शाळेमध्ये असं जर तो पृथ्वीचा गोल बघितला असेल की अशी तिरकी एक रेग असते आणि तो पृथ्वीचा गोल त्याच्या भोवती फिरत असतो. हे जे विश्व आहे, हे जे फिरवण्याची जी ताकद आहे ती त्या आसामध्ये येते. मग ते कोण आहेत, ते स्वामीच आहेत परत. म्हणून त्याच्यात तो जी शेवटची वेळ होती की स्वामी विश्वाचा व्हा, असं की स्वामी अथ आणि अंत, स्वामी अथांग अनंत, स्वामी निर्गुण सगुण, स्वामी पंचत्वाची खूण, स्वामी पिंडिते ब्रह्मांडी, स्वामी विश्वाचा हो आस, स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री बोला समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा इकडून आवाज येत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय।